Hello, my young friends, and a very warm welcome to this session of English class. या सेशन मध्ये आपण बुक रिव्ह्यू जी वाचत होतो, स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण, ही जी बुक रिव्ह्यू वाचत होतो ह्याच्याशी रिलेटेड काही महत्वपूर्ण गोष्टी आहेत, जसं की साईड क्वेश्चन्स आहेत आणि एक दोन एक्सरसाइजेस आहेत ज्या राहिलेल्या आहेत त्या आपण आज बघूया आणि त्यांच्यावरती सोचूया. तर चला बघूया आपण. सो टुडे वी विल स्टार्ट विथ अवर साईड क्वेश्चन्स. साईड मध्ये जे क्वेश्चन्स दिले आहेत त्यापासून स्टार्ट करू आपण. फर्स्ट आहे, व्हॉट इज द मोस्ट स्ट्रायकिंग क्वालिटी ऑफ 10-year-old स्वामी? 10 वर्षाच्या स्वामीची सगळ्यात जास्त स्ट्रायकिंग क्वालिटी कोणती होती, म्हणजे जी एकदम छान गोष्ट होती ती कोणती होती? तर द मोस्ट स्ट्रायकिंग क्वालिटी ऑफ 10-year-old स्वामी वॉज दॅट ही वॉज, आता आपण ह्याच्यात दिलं काय आहे, इज द, तर ह्याच्यात इज द. तर द मोस्ट स्ट्रायकिंग क्वालिटी ऑफ 10-year-old स्वामी इज दॅट ही इज अ टॉकेटिव्ह लिटिल किड and thinks that's his way of facing life, talking himself out of everything. परत एकदा रिपीट करते. The most striking quality of 10-year-old Swami is that he is a, आता आपण परत परत स्वामी नाही लिहायचं, ही लिहायचं. He is a talkative little kid and thinks that's his way of facing life, talking himself out of everything. So this is the answer. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, पहा नेक्स्ट पेज वरती. What does the review say about आर के नारायण स्टाईल अँड लँग्वेज? या रिव्ह्यू मध्ये आर के नारायणच्या स्टाईल आणि लँग्वेजच्या बाबतीत काय म्हटलं गेलं? तर काय म्हटलं गेलं त्याच्यामध्ये, या पॅराग्राफ मध्ये लिहिलंय की दॅट द रिव्ह्यू सेज दॅट आर के नारायण इज अ लिटररी जिनियस. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे ना, वेगवेगळ्या गोष्टी काढायच्या आहेत. इज अ लिटररी जिनियस अँड he uses English in both plain, his English is both plain and simple without any troubling words for the kids. Also the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. तर अशा प्रकारे हे सगळं तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, बघा आता नेक्स्ट पेज वरती आहे नेक्स्ट क्वेश्चन. What are the advantages? What are the 2 advantages of reading this book? की 2 advantages काय, 2 लाभ काय असतात पुस्तक वाचायच्या? तर काय असतं, the 2 advantages of reading this book are it is an enjoyable book. पहा इथे लिहिलंय ना, a good read for children of all ages. So they who may just enjoy a good read and who may not want to improve their English skills. तर who may want to improve their English skills. तर अशा प्रकारे हे 2 ऍडव्हान्टेजेस होऊ शकतात. तर काय आहे, परत से बोलते, व्हॉट आर द 2 ऍडव्हान्टेजेस ऑफ रीडिंग दिस बुक? द 2 ऍडव्हान्टेजेस ऑफ रीडिंग दिस बुक इज इट इज अ गुड रीड एज वेल एज वी कॅन इम्प्रूव्ह आवर इंग्लिश स्किल्स ऑल्सो. आता तुम्हाला कळलं? तर हे अशा प्रकारे तुम्ही हे आन्सर लिहू शकताय की पहिला काय ऍडव्हान्टेज आहे की इट इज अ गुड रीड आणि दुसरा काय की वी कॅन इम्प्रूव्ह आवर इंग्लिश स्किल्स. तर अशा प्रकारे हे याचे आन्सर्स आहेत. तर आता नेक्स्ट आपण बघूया, हे आपण लास्ट टाइम स्टोरी लिहिली होती बघा. आता नेक्स्ट आहे याच्यात, आयडेंटिफाय द वर्ड्स अँड फ्रेजेस विच सीम टू बी इम्पॉर्टंट इन द रिव्ह्यू. ही जी रिव्ह्यू वाचलं तुम्ही आता, ह्याच्यामध्ये कोणते शब्द आहेत किंवा फ्रेजेस आहेत जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतात? ट्राय टू गेस देअर मीनिंग फ्रॉम द कॉन्टेक्स्ट. त्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्याचं मीनिंग शोधायचा प्रयत्न करायचा. यू कॅन यूज अ डिक्शनरी टू कन्फर्म इट, आणि डिक्शनरीचाही यूज करू शकताय. आणि मग फिल अप द टेबल, मग टेबल फिल करा. तसं बघा इथे दिला एक वर्ड मिस्चिवियस, तर त्याचा काय अर्थ आहे? मिनिंग कन्व्हेड नॉटी बट इनोसेंट, म्हणजे खोडकर आहे पण तरी पण इनोसेंट आहे. वन सिनोनिम अँटोनिम. आता मिस्चिवियसचे सिनोनिम म्हणजे पर्यायवाची काय होईल? नॉटी, ट्रबलसम, आणि अँटोनिम म्हणजे विरोधी विपरीत अर्थ काय होईल? गुड अँड वेल बिहेव्ड. हे मिस्चिवियसचं अँटोनिम म्हणजे अपोजिट होईल. वर्ड क्लास, मिस्चिवियस काय आहे हा वर्ड? ऍडजेक्टिव्ह आहे. वर्ड क्लास म्हणजे काय? ऍडजेक्टिव्ह, नाउन, वर्ब, तर हे ऍडजेक्टिव्ह शब्द आहे. अदर फॉर्म्स काय आहेत मिस्चिवियसचे? मिस्चीफ, मिस्चिवियसली, तर म्हणजे या शब्दाचे आणि काय काय फॉर्म्स होऊ शकतात. आणि इन युअर मदर टंग, ट्रान्सलेशन इन युअर मदर टंग, मिस्चिवियसला काय म्हटलं जाईल? शरारती, खोडकर, हे सगळे शब्द. शरारती हिंदीमध्ये आणि खोडकर मराठीमध्ये. तर अशाच प्रकारचे 4 शब्द अधिक शोधा तुम्ही आणि त्याचा हा टेबल फिल करा. हा तुम्ही आरामाने करू शकताय. नेक्स्ट बघा, टिप्स फॉर रीडिंग फॉर अ रिव्ह्यू, गाईडलाईन्स. जर तुम्ही रिव्ह्यू लिहिताय कोणचा अशाच प्रकारच्या पुस्तकचा, तर टिप्स काय असतील, तुम्ही कशा प्रकारे त्याला वाचाले, आणि गाईडलाईन्स, तर त्याचे गाईडलाईन्स दिलेले आहेत काही. स्किमिंग, पहिला आहे स्किमिंग. वाईल यू रीड फॉर अ रिव्ह्यू
यू शुड नो. तर म्हणजे जेव्हा तुम्ही पुस्तक वाचताय तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे व्हॉट इज द टायटल, टेक्स्ट, कॉन्टेक्ट. तर म्हणजे की टायटल काय आहे, टेक्स्ट काय आहे, कंटेंट काय आहे, पुस्तकमध्ये काय कसली गोष्ट म्हटली गेली आहे. व्हॉट एक्झॅक्टली इज टू बी रीड. सिलेक्टिव्हिटी म्हणजे काय आपल्याला पूर्ण पुस्तक वाचायची आहे किंवा सिलेक्टिव्हली काही काही आपल्याला विशेष गोष्टी वाचायच्या आहेत. व्हॉट सपोर्ट, रिलेटेड, रिसोर्सेस, रेफरन्सेस, हेल्प इज टू बी जनरेटेड ऑर फाउंड. ह्याच्याच बरोबर की जर आपण कोणती पुस्तक वाचतो त्याच्याबद्दल काय सपोर्ट आहे, सोर्सेस, रिलेटेड रिसोर्सेस कोणते त्याच्याबरोबर जे आपल्याला वाचायला पाहिजे, रेफरन्स कुठनं घेतला गेलाय त्या पुस्तकचा, आणि हेल्प इज टू बी जनरेटेड ऑफ, तर हे आपल्याला शोधायचे, कोणते शोधायचे. व्हॉट विल यू सर्च टू गेट कम्प्लीट डिटेल्स असोसिएटेड आयडियाज. तुम्ही काय वस्तू शोधाले, ठीक आहे, हे सगळं स्किमिंगशी रिलेटेड आहे. काय वस्तू शोधाले पुस्तकमध्ये ज्याने की तुम्हाला पूर्ण डिटेल पूर्ण जे आहे आणि त्या पुस्तकचा आयडिया लागेल. यूज टेक्नॉलॉजी इफ रिक्वायर्ड. टेक्नॉलॉजीचा यूज करा तुम्ही जर जरूरत आहे तर. वेब, ई बुक्स, गॅझेट्स. तर वेब आजकाल वेब आहे, ई बुक्स वगैरे आजकाल खूप चालतात. ते लोक जे आहे पुस्तक रूपाने न वाचून काय करतात की ई बुक्स मध्ये वाचतात. टू को रिलेट द कंटेंट दॅट इज रीड, की तुम्ही जे पुस्तक जी वाचली आहे, जे कंटेंट वाचलंय त्याला को रिलेट करायला, हे स्किमिंग झालं. नेक्स्ट आहे स्कॅनिंग. वी माइट यूज स्कॅनिंग टू, आपण स्कॅनिंग करू शकतो. कशा करता? लुक अप फॉर द मिनिंग्स ऑफ रिलेटेड वर्ड्स, फ्रेजेस, नॉवेल्स, आयडियाज, नोवल आयडियाज. म्हणजे की कोणतेही अर्थ शोधायला, कोणते रिलेटेड वर्ड्स आपल्याला शोधायचे आहेत, फ्रेज, वाक्यांश शोधायचे आहे, कधी नवीन आयडिया शोधायचे तर त्याच्याकरता. फाइंड एक्झॅक्ट असोसिएशन्स ऑर इंटर रिलेशनशिप्स ऑफ वर्ड्स. म्हणजे दोन शब्दांचा काय, दोन वस्तूंचा काय रिलेशनशिप आहे हे पाहाय करता. चेक परफेक्शन इन द स्टार्ट अँड फिनिश टाइम वाईल रीडिंग. वाचताना परफेक्शन किती आहे हे पाहायला पाहिजे की स्टार्ट आणि फिनिश टाइम, जो स्टार्ट होतोय आणि जो फिनिश टाइम आहे, परफेक्शन झाली पाहिजे. आयडेंटिफाय द एक्झॅक्ट सिक्वेन्स ऑफ आयडियाज अँड अकरेन्स ऑफ इव्हेंट्स. सिक्वेन्स जो आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायला पाहिजे की जो पहिले आहे मग नंतर आहे तर ते एकदम सिक्वेन्स मध्ये आहे की नाही हे आपल्याला पाहता आलं पाहिजे. इव्हेंट्सचा जो अकरेन्स आहे. यूज टेक्नॉलॉजी इफ रिक्वायर्ड, वेब, ई बुक्स, गॅझेट्स टू कोरिलेट दॅट कंटेंट दॅट इज रीड. हे परत तेच आलं. आता अशाच प्रकारे लास्ट तुमचा होता क्वेश्चन, प्रोजेक्ट बनवायचा होता, बुक रिव्ह्यू, जे आपण आधीच करून चुकलेलो आहोत. आता आपण जे आहे काय करणार आहे, आता आपण तुमचा जो टेक्स्च्युअल पार्ट आहे म्हणजे जो एक्झामशी रिलेटेड पार्ट आहे तशा प्रकारचा एक बघणार आहे. जेव्हा एक्झाम मध्ये तुम्हाला एक पॅराग्राफ येतो आणि त्याच्या रिलेटेड आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी येतात, क्वेश्चन्स येतात, तर ते कसे सॉल्व्ह करायचे परत आज आपण बघूया. तर चला आपण पाहायचं त्याचा कॉन्टेक्स्ट मध्ये. सो ऍज वी हॅव सेड, वी विल स्टार्ट विथ रीडिंग स्किल्स, वोकॅब्युलरी अँड ग्रामर. तर हा जो पार्ट आहे तुमचा जो परीक्षेशी रिलेटेड आहे त्याच्यापासून स्टार्ट करूया. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. हा जो बनवलाय मी, हा सेम त्याच पॅटर्न मध्ये बनवलाय जसं तुमच्या एक्झाम मध्ये येतो. तर सर्वात आधी पॅसेज वाचायचा आहे आपल्याला आणि ऍक्टिव्हिटीज काही ज्या त्याच्या रिलेटेड आहेत त्या आपल्याला पाहायच्या आहेत, कशा करायच्या. स्टेट वेदर यू ऍग्री ऑर डिसऍग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत आणि तुम्हाला हे सांगायचंय की तुम्ही त्याच्याशी ऍग्री करता, सहमत आहात की असहमत आहे. ऍग्री म्हणजे सहमत, डिसऍग्री म्हणजे असहमत. स्वामी इज अ क्लोज माउथ लिटिल किड. क्लोज माउथ म्हणजे काय झालं की ज्याचं तोंड बंद राहतं, अशा प्रकारचा एक लहान मुलगा आहे. त्याच्याशी काय तुम्ही ऍग्री करता? नाही, बिकॉज स्वामी इज अ टॉकेटिव्ह किड हे सांगितलं गेलं होतं. तर हे डिसऍग्री, याच्याशी आपण काय करतो? डिसऍग्री. स्वामी हेटेड मॅथमॅटिक्स वर्स. स्वामीला मॅथमॅटिक्स आणि जास्त नव्हती आवडत. तर हे ऍग्री, त्याला मॅथमॅटिक्स शाळा अभ्यास हा सगळं काही नव्हता आवडत. हे ऍग्री. नेक्स्ट आहे नो इव्हेंट और पार्ट ऑफ द स्टोरी आर मेन्शन्ड इन दिस बुक रिव्ह्यू. म्हणजे की या बुक रिव्ह्यू मध्ये पुस्तकशी रिलेटेड कोणता पण इव्हेंट, कोणची पण कहाणीचा कोणताही भाग तो डिस्क्लोज नाही केला गेलाय. तर ह्याच्याशी पण आपण ऍग्री करतो, सहमत आहोत. मिस्चिवियसनेस वॉज द मोस्ट स्ट्रायकिंग क्वालिटी ऑफ 10-year-old स्वामी. म्हणजे जी मिस्चिवियसनेस होती, जे तो शरारती होता, खोडकर होता, हे सगळ्यात मोठी त्याची क्वालिटी होती 10 वर्षाच्या स्वामीची. तर ह्याच्याशी आपण ऍग्री करतो, ही गोष्ट खरी आहे. आता स्टेंजा पॅराग्राफ तुमचा कोणता आहे पहा, पेज नंबर 69 वरती पॅराग्राफ 1 जर तुम्ही बघाल तर तिथून हा पॅराग्राफ घेतला गेलाय. अ लिटिल बिट इथूनच स्टार्ट होईल, ऑफ नारायण इथपर्यंत हे आहे.
तर हे तुम्ही आपली बुक उघडून पाहिले की हा पॅराग्राफ कसा आहे. जेव्हा मी तुम्हाला अशा प्रकारचे पॅराग्राफच्या रिलेटेड काही देते तर नेहमी तुम्ही तेव्हा पुस्तक उघडून आणि तो पॅराग्राफ पाहत जा, कारण की जे मग त्याला जे हे टॅली करत जा की जे आन्सर्स मी दिले आणि जे त्याच्यात लिहिलंय की ते खरं आहे की नाही, आणि ते तुम्ही आधी पाहत जा. असं नाही की मॅमनी पढावून दिलं म्हणजे होऊन गेलं, तर असं नसतं. Complete the following sentences that tell you about author Narayan's magic. तर आर के नारायणचा जो मॅजिक आहे म्हणजे ते लिहत होते ते इतकं छान, तर ह्याच्यात आपल्याला हे सेंटेन्सेस पूर्ण करायचे. नारायण गेट्स डीपली इनटू द वर्किंग ऑफ Swami's 10-year-old mind. Next, explains in pleasing manner how Swami thinks. म्हणजे खूप छान प्रकारे सांगतात की स्वामी कसं सोचतो. He too explains what his perspective of the world is. स्वामीचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे, दृष्टिकोन काय आहे या जगाच्या बद्दल, हे ते खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करतात. The reader feels like Swami and gets attached with the character. तर जो रीडर आहे, जो पाठक आहे, तो काय करतो, त्याला स्वामी सारखंच फील होतं आणि तो त्या कॅरेक्टरशी, त्या स्वामीशी अटॅच होऊन जातो, बंधून जातो. अंडरलाईन द ऑड मॅन. आता पहा ह्याच्यात काही वर्ड्स दिले आहेत, 4 वर्ड्स, आणि सगळ्यांमध्ये आपल्याला काय करायचंय, ऑड वन आउट करायचंय. मेन्शनिंग, हॅपनिंग, एव्हरीथिंग, फेसिंग. तर मेन्शनिंग, हॅपनिंग, फेसिंग हे सगळे काय आहे, वर्ब्स आहे, जेव्हा की एव्हरीथिंग हे वर्ब नाहीये, म्हणून हे ऑड आहे. नेक्स्ट, मिस्चिवियस, ट्रूथ, टॉकेटिव्ह, टिपिकल. तर मिस्चिवियस, टॉकेटिव्ह, टिपिकल हे काय झाले, ऍडजेक्टिव्ह झाले, आणि ट्रूथ हे नाउन आहे. Give, mention, stay, life. The give, mention, stay is our verbs. Give, mention, stay are verb and life is noun. Constantly, absolutely, lovely, deeply. त्याच्यामध्ये lovely हा एक शब्द वेगळा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ऑड मॅन आउट येईल, तर ते तुम्हाला वेगळं करता आलं पाहिजे. नेक्स्ट इज फ्रेम WH क्वेश्चन्स टू गेट द अंडरलाईन पार्ट एज आन्सर्स. आपल्याला काय करायचंय, WH क्वेश्चन्स बनवायचे आहेत. WH क्वेश्चन्स म्हणजे कोणते, जे की व्हॉट, वेअर, म्हणजे की WH पासून स्टार्ट हो किंवा WH त्याच्यामध्ये येईल. व्हॉट, वेअर, विच, हू, है ना, वेन, आणि हाऊ. हाऊ मध्ये पण WH दोन्ही शब्द येतात. तर हे सगळे ऑल दीज आर कॉल्ड WH क्वेश्चन्स. तर असे सगळे शब्द आले पाहिजे. अंडरलाईन पार्ट जो आहे, प्रत्येक सेंटेन्स मध्ये एक अंडरलाईन पार्ट आहे, तर आन्सर मध्ये तो आला पाहिजे, अशा प्रकारचा WH क्वेश्चन आपल्याला बनवायचा आहे. जसा पहिला पहा, नारायण गेट्स डीपली इनटू द वर्किंग ऑफ स्वामीज माइंड. हा सेंटेन्स आहे, तर डीपली हा आन्सर आला पाहिजे. हाऊ डज नारायण गेट इनटू वर्किंग ऑफ स्वामीज माइंड. तर ह्याचा अर्थ, ह्याच्या आन्सर मध्ये येईल नारायण गेट्स डीपली. तर डीपली हा आन्सर हवा होता आपल्याला. हा हाऊ हा शब्दाने येईल की कशा प्रकारे जे आहे नारायण जे आहे आपल्या स्वामीचा माइंड मध्ये वर्किंग करतो, तर डीपली. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. आता ह्याच्या आन्सर मध्ये काय आलं पाहिजे, ऑफ नारायण, नारायणचा, की हा नारायणचा मॅजिक होता. तर ऑफ नारायण ह्याचा हवा आहे आपल्याला. तर नारायण कुणाचा, कसा मॅजिक होता, हुज मॅजिक इज दॅट, कुणाचा मॅजिक होता, ऑफ नारायण. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. फाइंड द एरर अँड रीराईट द करेक्टेड सेंटेन्स. तर पहा आता प्रत्येक लाईन मध्ये काहीतरी एरर्स आहेत, चुका आहेत, ज्या की आपल्याला करेक्ट करायच्या. स्वामी थिंक दॅट्स हिज वे ऑफ लिव्हिंग लाईफ. स्वामी थिंक हे चुकीचं आहे, स्वामी थिंक्स. जेव्हा इथे आपलं काय आहे, जो सब्जेक्ट आहे तो सिंग्युलर आहे, तर इथे काय लागेल, वर्ब बरोबर एस किंवा ES लागतं. हे तुम्ही पढून चुकले आहे आधी पण. तर इथे सिंग्युलर आहे, तर इथे थिंक्स लागलं. स्वामी थिंक्स दॅट्स हिज वे ऑफ लिव्हिंग लाईफ. स्वामी इज एन मिस्चिवियस लिटिल किड. हा आता बिलकुल बरोबर दिसतोय का, तर ह्याच्यामध्ये काय आहे, एन मिस्चिवियस. एन कुठे लागतं, एन लागतं वॉवेल्स बरोबर, AEIOU ह्याच्यामध्ये लागतं. एम काय आहे, एम तर कन्सोनेंट आहे, तर एम मध्ये तर नाही लागेल, म्हणून स्वामी इज ए मिस्चिवियस लिटिल किड, इथे ए येईल. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन किड्स लाईफ. ह्याच्यामध्ये काय गडबड आहे, ह्याच्यामध्ये ही गडबड आहे की ह्याच्यामध्ये हे पहा, इकडे कॉमा हा वाला जो असतो आपला, अपॉस्ट्रॉफी नाही लागली, इथे नाही लागली किड्स लाईफ मध्ये. टेक्नॉलॉजी इज इन बिग इन किड्स लाईफ म्हणजे मुलांच्या लाईफ मध्ये टेक्नॉलॉजी ही काही खूप मोठी नाहीये. टेक्नॉलॉजी इज नॉट बिग, हे काय याचा अर्थ आहे, इज नॉट, ह्याचा फुल फॉर्म असतो, इज नॉट बिग इन किड्स लाईफ म्हणजे मुलांच्या लाईफ मध्ये. ऑल दे वॉन्ट्स इज टू प्ले हॅवॉक. ऑल दे वॉन्ट्स, आता ह्या वॉन्ट्स नाही राहिले, ते
ऑल दे वॉन्ट. आता इथे प्लुरल आहे ना, दे म्हणजे काय झालं, प्लुरल झालं, सब्जेक्ट प्लुरल आहे. तर इथे काय येईल, वर्ब मध्ये एस नाही लागेल. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवॉक. अशा प्रकारचे हे आहे. हे तुम्हाला त्यातनं काढणं बहुत इझी राहिले, कारण की हे लाईन्स जर तुमच्या एक्स्ट्रॅक्ट मध्ये दिले तर तुम्ही तिथे बघू शकता आणि तिथून बघून तसं उतारू शकता. बाकी हे बेसिक चीज आहेत जे की तुम्हाला तशाही आल्याच पाहिजे. तर आज हा जो आपला बुक रिव्ह्यूचा जो चॅप्टर होता हा आज आपला संपलेला आहे. आपण सगळं त्याच्यात नीट प्रकारे पाहिलंय की कसं काय आपल्याला करायचं आहे. होपफुली तुम्हाला सगळं नीट समजत आलं असेल. आता आपला ऑलमोस्ट आपला जो आहे फर्स्ट सेशन म्हणजे की पहिला फर्स्ट हाफ जो आहे संपायवरती आलाय. फक्त एक चॅप्टर बाकी आहे. तर तुम्ही खूप मन लावून अभ्यास करा आणि सगळं समजा, कारण की तुमची बोर्डची परीक्षा आता जवळच आहे. तुमच्याजवळ जास्त वेळ नाही आहे. आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू.